चला तर मित्रांनो, आज बनवूयात रक्षाबंधन विशेष मिनी थाळी, जी पनीर भाजीला देखील मागे सारेल. कारण आज मी बनवणार आहे शाही आलू मटार, नारळाची सुमधुर दाटसर खीर आणि चमचमीत व्हेज मसाला पुलाव, जो बनवायला अतिशय सोपा आणि जास्तच चविष्ट आहे. चला तर मग लगेचच या शाही थाळीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वांत अगोदर आपण भाजीचं म्हणजेच शाही आलू मटारचं वाटण तयार करतोय. त्याकरिता कढईमध्ये 2 चमचे तेल आणि खडा मसाल्यांमध्ये 4 काळी मिरी, 3 लवंग, अर्धा इंच दालचिनी, अर्धा चमचा शहाजिरे आणि एका तमालपत्राचे 4-5 तुकडे घातले. यासोबत वाटण्यासाठी घेतलेले 2 उभे पातळ कांदे, 1 लाल बुंद टोमॅटोचे पातळ काप, 5 ते 6 काजू, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलाचे काप आणि थोडंसं मीठ घातलं. आता हे एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात. मीठ घातल्यामुळे ही प्रोसेस जराशी लवकर होते. यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ते फुल ठेवली तरीही चालेल, फक्त मधून अधून हलवत राहा. हे परततंय तोपर्यंत आपण लगेचच खीरची तयारी करतोय. त्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलाय, हा मिक्सरच्या भांड्यात घालू. याचा आपल्याला दूध काढायचंय, म्हणजे एकदम हे मऊसूत दळून घ्यायचंय. त्यासाठीच यामध्ये 3 चमचे दुधावरील मलाई घातली. आता याची जेवढी शक्य आहे तेवढी मऊसूत पेस्ट तयार करून घेऊ. साधारणतः या स्वरूपाची. लगेचच खीर बनवून घेऊ, कारण यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. तर त्यासाठी कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे साजूक तूप घालायचं. तूप गरम झालं की लगेच आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, यामध्ये मी काजू, बदाम आणि चारोळी घेतली आहे. आता हे मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत जराशे तळून घेऊ आणि लगेचच ही तयार करून घेतलेली पेस्ट घालू. आता या पेस्टला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय. यासाठी फारच वेळ कमी लागतो, कारण आपण दुधावरील मलाई खूप कमी प्रमाणात वापरलेली होती, तर ती पटकन आटते आणि याचा असा घट्टसर गोळा तयार होतो. आता या वेळेला लगेचच गरजेनुसार साधारणतः अर्धा ते पाऊण लिटर दूध घालायचं. दूध तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं वापरू शकता. आता यामध्ये ओल्या नारळाच्या पेस्टच्या थोड्याफार गाठी तयार झाल्या असतील, त्या चमच्याने मोडून घ्यायच्या, व्यवस्थित ढवळायचं आणि हे उकळण्यासाठी शेजारच्या गॅसवर ठेवून द्यायचं. एवढ्या वेळामध्ये बघा, आपला कांदा टोमॅटो देखील छान असा मऊसूत परतला गेला होता. तो तेल छान असं निथळून लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि हा जरा वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवते. तोपर्यंत आपण कढईमधील शिल्लक तेलामध्ये बटाटा परतवून घेणार आहोत. तर त्याकरिता मी 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले. त्याच्या अशा मोठ्या आकाराच्या फोडी कापून घेते, जे पनीरसारखे दिसतील. आता या बटाट्याच्या फोडी लगेचच या कढईतील शिल्लक तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. तर त्यापूर्वी यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. या फोडी देखील घालते आणि छान अशा हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घेते. आता या परततायत तोपर्यंत आपण वाटणही लगेचच तयार करून घेऊ. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पाव कप पाणी घातलं. हे मिक्सरला फिरवून घेते आणि एकदम मऊसूत अशी पेस्ट तयार करून घेते. आपलं वाटणही तयार झालं. लगेचच फोडणीकडे वळूयात. त्यापूर्वी कढईतील या ज्या फोडी आहेत ना, त्या पहिले या ताटामध्ये काढून घेऊयात, कारण या हलक्याशा कुरकुरीत होईपर्यंत छान अशा परतल्या गेल्या होत्या. आज आपण शाही आलू मटर बनवतोय, त्यामुळेच एका वाटीमध्ये आपण सुके मसाले काढून घेऊयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळं तिखट किंवा कोणताही गरम मसाला, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि 1 चमचा शाही पनीर मसाला घातला. यामध्ये अर्धा ते पाऊण वाटी दूध घालायचे आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यामुळे आपले मसाले करपत नाही आणि भाजीला टेस्ट जास्त छान येते. आता फोडणी करूयात. तर त्यासाठी पुन्हा एकदा कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घातलं. आता शाही भाजी आहे म्हटल्यानंतर तेलाचा वापर थोडा जास्तच होणार. त्याच्यामध्येच लगेचच ही तयार करून घेतलेली पेस्ट घालायची. ही छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. यामुळे मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होतो आणि ग्रेव्हीला टेस्ट जास्त छान येते. हे व्यवस्थित परतलं की लगेच यामध्ये वाटण घालायचं आणि ते देखील छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपलं वाटण एकदम फाईन दळलं गेल्यामुळे ग्रेव्हीचं टेक्स्चर अगदी परफेक्ट येणार आहे. बघा या स्वरूपाचं. आता एवढ्या वेळामध्ये आपल्या या खिरीला देखील छान अशी खरखरून उकळी आली होती. दूध देखील बऱ्यापैकी आटल्यामुळे खीर या स्वरूपाची खूप छान अशी घट्टसर झालेली आहे. आता यामध्ये 4 ते 5 केशर काड्या, थोडीशी इलायची पूड आणि 4 ते 5 चमचे साखर घालायची. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. साखर ही शेवटी घातल्यामुळे खिरीला टेस्ट जास्त छान येते. आता याला फक्त एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून तयार झालेली खीर थंड होण्याकरिता साईडला ठेवून द्यायची. आता एवढ्या वेळामध्ये आपलं भाजीचं जे वाटण होतं ते देखील छान असं परतलं गेलंय. कढईपासून सेपरेट सुटतंय. त्यामुळे यामध्ये लगेचच बटाट्याची या फोडी आणि 1 वाटी घेतलेला हा फ्रोझन मटार घालायचा आहे.
तुमच्याकडे जर हा फ्रोझन मटार नसेल तर स्किप केला तरी देखील चालेल. अगदी हळूवार हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच गरजेनुसार पाणी घालूयात. तर या भाजीची ग्रेव्ही थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे, कारण ही आपण पुरीसोबत सर्व्ह करणार आहोत. थोडंसं चवीनुसार मीठही घालूयात. तर मीठ अगोदर देखील कांदा परतवताना घातलं होतं, लक्षात असू द्यात. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपल्या या भाजीला एक उकळी काढली की आपली भाजी तयार होईल. त्यामुळे उकळीसाठी मी ही साईडच्या गॅसवर ठेवते. आता एक खोलगट पातेलं घेतलं, ज्यामध्ये 3 वाटी पाणी घालते, कारण आता आपण पुलावसाठीचा राईस शिजवून घेत आहोत. पाणी घातल्यानंतर या पाण्याला एक छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आणि त्यामध्ये काही खडा मसाले घालायचे, ज्यामध्ये 3 लवंग, 3 काळी मिरी, अर्ध स्टार फूल, 1 तमालपत्र आणि 1.5 इंच दालचिनी घातली होती. हे खडा मसाले घातले की लगेच पाण्याचा रंग बदलतो, पिवळसर होतो. या वेळेला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. यामुळे पाण्याचा रंग पहिल्यासारखा होतो आणि मग आपला तांदूळ देखील छान असा पांढरा शुभ्र शिजतो. लगेच यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ घालायचा आणि अजिबात झाकण न ठेवता फुल गॅसवर छान असा 70 ते 80% शिजेल इतपत शिजवून घ्यायचा. त्यापूर्वी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि हलकसं ढवळून घेते. तर बघा, काही वेळानंतर आपल्या या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे. तांदूळ देखील पाण्यावर तरंगायला लागलाय. आता या वेळेला एखादा शीत म्हणजेच एखादा तांदळाचा दाणा दाबून बघायचा आहे. तो व्यवस्थित तुकडा पडला, दबला गेला की समजायचं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. गॅस बंद करूयात आणि एखाद्या चाळणीवर हा निथळून घेऊयात. तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर यामधील खडा मसाले आता तुम्ही काढून टाकले तरी देखील चालणार आहे, कारण याचा फ्लेवर आपल्या तांदळामध्ये उतरलेला आहे. एवढ्या वेळामध्ये भाजीला देखील छान अशी खळखळून उकळी आली आहे. यामध्ये लगेचच 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची. थोडीफार बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. गरमागरम भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही जरा वेळ साईडला ठेवूयात आणि उरलेली तयारी करून घेऊयात. आता मसाला पुलावची फोडणी तयार करू. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेलासोबत साजूक तूप किंवा बटरही वापरू शकता. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची. ती छान अशी तडतडली की लगेचच थोडेसे फ्लावरचे तुरे घालायचे. तर हे तुरे मी पहिले गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यावर चिमूटभर मीठ घातलं, यामुळे फ्लावरला टेस्ट जास्त छान येते. व्यवस्थित मिक्स करूयात आणि लगेचच झाकण ठेवून हलकेसे शिजवून घेऊयात. तर काही वेळानंतर बघा, आपले हे तुरे छान असे दबले जात आहेत. याचा अर्थ ते 70 ते 80% पर्यंत शिजलेले आहेत. लगेचच या शिल्लक तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो देखील मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊ. हे पटकन शिजले जावे याकरिता पाव चमचा मीठ घातलं, मिक्स केलं आणि लगेच यावर झाकण ठेवून 2 मिनिटाची फक्त वाफ काढून घेतली. 2 मिनिटांनंतर बघा, आपला कांदा टोमॅटो छान असा मऊसूत झालेला आहे. तो मॅशरने लगेचच जर असा प्रेस करून घेऊयात, मऊसूत करून घेऊयात आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं अद्रक घालूयात. यामुळे पुलावला टेस्ट फार छान येते. याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्ट पण घालू शकता. यासोबत 1 शिमला मिरची बारीक चिरूनही घातली आहे. यासोबत तुम्ही वेगवेगळ्या आणखी काही भाज्या देखील घालू शकता. जराचं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं, हलकंसं परतवून घेतलं, कारण शिमला मिरची जास्त शिजवायची नसते. त्यामुळे लगेच यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा कोणत्याही ब्रँडचा शाही बिर्याणी मसाला घालायचा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत जर असं शिजवून घेऊयात. हे असेच कोरडे परतवले तर करपू शकतात. त्यामुळे यामध्ये फक्त पाव कप तांदूळ शिजवलेलं जे पाणी होतं ना, तेच घालते. आता हे पाणी पूर्णतः आटेपर्यंत पुन्हा एकदा हे छान असं शिजवून घ्यायचं. तर बघा, याचा रंग काय भारी सुरेख आलाय. लगेच यामध्ये हा शिजवून घेतलेला पूर्ण भात घालूयात. हा पहिले हाताने छान असा मोकळा करून घ्या, यामुळे तो मिक्स करणं जास्त सोपं जाईल. आता छान असं पटापट अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. तयार आहे आपला गाड्यावर मिळतो अगदी तशाच चवीचा तवा मसाला पुलाव, जो चवीला अतिशय भन्नाट आहे. आता यावर झाकण ठेवू आणि फक्त 1 मिनिटाची वाफ काढून घेऊ. तर बघा, अगदी झटपट आपला मसाला पुलावही तयार झालाय. सर्वात शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे, जो मी घालणं विसरून गेली आहे, पण तुम्ही आवर्जून घाला. आता फक्त पुऱ्या बनवायच्या की आपली मिनी थाळी तयार आहे. लगेच गरमागरम सर्व्ह करायला घेऊयात. तर हा अतिशय चविष्ट, जर असा वेगळ्या पद्धतीने बनवलेला शाही आलू मटार कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आता या थाळीमध्ये सर्व्ह केलेले हे ओल्या नारळाचे पेढे आणि ओल्या नारळाची
कुरकुरीत चिक्की कशी बनवायची याची रेसिपी मी 2-3 दिवसापूर्वी अगोदरच शेअर केली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन आवर्जून बघा. आणि याचसोबत अजिबात तेलकट न होणाऱ्या या खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी देखील मी बऱ्याचदा शेअर केली आहे. ती देखील तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता. तुम्हाला आजची ही मिनी थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.